ठीक आहे. तर लास्ट एक्झाम्पल आपण बघितलं होतं काहीतरी, आता नवीन काहीतरी एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, स्टार्ट करूया. घ्या क्वेश्चन घ्या. युझिंग सोर्स कन्वर्जन, convert the given circuit into an equivalent circuit containing single resistance and voltage source. असा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन लिहून घ्या. ठीक आहे, क्वेश्चन काय म्हटलंय, हा जो सर्किट आहे याला कन्वर्ट करा एक सिंगल रेजिस्टन्स आणि एक व्होल्टेज सोर्सने. ठीक आहे, तर यात काय काय दिसते बघा, काय काय यामध्ये काय करावं लागेल. पहिला बघा, कोणतेही रजिस्टर सिरीज किंवा पॅरलल मध्ये आहेत का, सांगा. पहिलं सांगा, कोणतेही रजिस्टर सिरीज किंवा पॅरलल मध्ये आहेत का. अरे आवाज ऐकू येते का नाही. आवाज येतोय का. आवाज येतोय का, हो किंवा नाही. येतोय. ठीक आहे, मग मी काय प्रश्न विचारलं, या डायग्राम मध्ये कुठेही तुम्हाला आता कोणीही पॅनल मध्ये रेजिस्टन्स दिसत आहे का. तर त्या पॅरलल मध्ये आहेत. कोणते रेजिस्टर पॅरलल मध्ये आहेत. बस, आणि का पॅरलल मध्ये आहेत म्हणत आहेस, कोणते रेजिस्टर पॅरलल मध्ये आहे. दीक्षा खालचे दोन, त्याला नाव आहे ना. एक आहे 1 ओहम, दुसरा आहे 4 ओहम. हे दोन पॅरलल आहेत का. दोन दिवस क्लास घेतला नाही आपण, तुम्ही पूर्ण विसरूनच गेला सगळं. पॅरलल कधी म्हणतो, जर समजा 1 ओहमच्या शेजारी जो 3 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स आहे आणि 4 ओहमच्या शेजारी जो 12 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स आहे, हे दोन व्होल्टेज सोर्स नसतं तर आपण म्हटलो असतो की 1 ओहम अँड 4 ओहम रेजिस्टर्स आर पॅरलल.
ठीक आहे, पण तसं नाहीये. काय दिसतंय? रेझिस्टर बरोबर व्होल्टेज, रेझिस्टर बरोबर व्होल्टेज. त्यामुळे याला आपण पूर्ण कॉम्बिनेशन पॅरलल मध्ये आहे, पण फक्त रेझिस्टर पॅरलल मध्ये आहेत का? तर नाही. म्हणजे आपण त्या रेझिस्टन्सला आपण सीरीज किंवा पॅरलल म्हणून त्याला लगेच 2चा एक रेझिस्टन्स करू शकत नाही. बरोबर? तर मग आता बघायचं की आपल्याला काय दिसतंय? काय दिसतंय इथं? हे काय आहे? हे 2 मिळून 1 व्होल्टेज सोर्स आहे. तसंच हे 2 मिळून परत एक व्होल्टेज सोर्स आहे. काय म्हणूया आता कन्व्हर्टिंग 12 and 3 volt source into current source. ठीक आहे. बघा आता सर्किट काय होणार. हा पहिला 8 आणि 6 एम्पियर आहे तसा. ठीक आहे. काय करणार याला सोर्स आहे त्याला आपण कन्वर्ट करूया करंट सोर्स मध्ये. म्हणून प्रथम काय होतं रेझिस्टन्स व्हॅल्यू आहे तीच होते. ठीक आहे. हा 4 ओहम. ठीक आहे. आणि हा आहे तसा राहणार 1 ओहम. ठीक आहे. असं काय म्हणतो बघा, या व्होल्टेजचा होणार करंट, करंटचा व्हॅल्यू काय होणार आपण फॉर्म्युला काय म्हणतो, जेव्हा हा एखादा व्होल्टेज सोर्स आहे हा करणार करंट मध्ये. ठीक आहे. हा -+3 व्होल्ट आहे. आता प्लस इकडे आहे म्हणजे एरो इथं असेल करंटचा 1 ओहम रेजिस्टन्स 1 ओहमच राहील. करंटचा फॉर्म्युला म्हणतो आपण V/R म्हणजे इथे काय होणार 3/1 म्हणजे हा मिळाला 3 एम्पियर. 3 एम्पियर. तसंच दुसरा हा आहे 12 व्होल्ट 4 ओहम. याचं पण काय होणार हा 4 ओहम आणि हा कायचा प्लस इथं म्हणजे इथे येणार एरो. करंटचा फॉर्म्युला V/R ठीक आहे. हा काय होता 3 एम्पियर. हा इथं म्हटलंय A 3 ohm and 4 ohm are in parallel. Therefore, काय मिळते 8 ohm. किती मिळत आहे 8 ohm parallel to 3 ohm parallel to 4 ohm किती मिळतंय 1.41.
ठीक आहे, हा मिळाला आपला. तसंच 6 एम्पियर, 3 एम्पियर and 3 ampere source are in parallel. यांचा रिझल्ट आपल्याला काय मिळणार, किती असेल? होणार 1.41 ओहम. ठीक आहे, सांगा किती मिळते. ट्वेल्व एम्पियर, बरोबर आहे का? 12. बाकीचे आहेत का नाहीच? आणि ते एकटीच बोलत आहे, बाकीचे कुठे गेले? 1.2 आला. काय आला 1.2? करंट, रेजिस्टन्स चेक करूया आपण. 8 इनवर्स प्लस 3 इनवर्स प्लस 4 इनवर्स, जो मिळाला त्याचा इनवर्स 1.41 बरोबर आहे. अरे करंट किती आहे? तोंडी उत्तर आहे करंट. दीक्षा कुठून काढलीस 1.2? कसं येईल 1.2 करंट? अरे बाळांनो, आपण काय म्हटलं होतं बघा, जेव्हा आपण सोर्स कन्व्हर्जन करत असतो तेव्हा जर करंट सोर्स पॅरलल असेल तर त्याला आपण सगळ्यांना मिळून एक करंट सोर्स करू शकतो. तसंच नंबर ऑफ व्होल्टेज सोर्स सिरीज मध्ये असेल तर आपण त्या सिरीज व्होल्टेज सोर्सेसचा एक व्होल्टेज सोर्स तयार करू शकतो. असं काहीतरी बोललो होतो ना, बरोबर आहे की नाही? मग 6, 3 आणि 3 पॅरलल आहेत, ठीक आहे. सानिकांनी सगळ्यांचं ऍडिशन करून टाकलं, तर सगळ्यांचं ऍडिशन करायचं होतं का? एक सिंपल एक्झाम्पल घेऊ. सगळे टीव्ही बघता का? अरे याचं उत्तर तरी द्या, हो किंवा नाही. टीव्ही बघता का नाही सगळे? काय झोपला का काय सगळे? हो बघतो, ठीक आहे. तर काहींनी रामायण महाभारत पण बघितलं असेल. ते युद्ध जेव्हा चालू होतं तेव्हा कसं होतं, एक बाण इथून आला, एक बाण इथून आला, दोन्ही धडकले ते इथंच झालं, ना ह्याच्या अंगावर ना ह्याच्या अंगावर. बरोबर आहे का? तसंच बघा, हा 3 एम्पियर आहे, हा पण 3 एम्पियर आहे. एक चालला या बाजूला, एक चालला या बाजूला, काय होईल? दोघांचं व्हॅल्यू सेम आहे, तो काय होणार? 3 आणि 3 कॅन्सल होईल, मग राहील काय फक्त करंट. काय मिळेल इथं? 6 एम्पियर, बरोबर का? हे कळलं का नाही? हो सिंपल आहे, काय अवघड आहे? आता आपल्याला क्वेश्चन काय म्हटलेलं आहे, एक सिंगल रेजिस्टन्स आणि सिंगल व्होल्टेज सोर्स पाहिजे. आपल्याकडे काय आहे, करंट सोर्स आणि एक रेजिस्टन्स आहे. कन्वर्ट करा, याला कसं कन्वर्ट करणार? याला कन्वर्ट करंट टू व्होल्टेज सोर्स. मग काय होणार? हा ए असेल, इथं
एक व्होल्टेज सोर्स आणि एक रेजिस्टन्स असेल. करंट कसा आहे बघा, ए कडे चाललाय, मग इथं पण ए कडे असेल प्लस, बी कडे मायनस. रेजिस्टन्स आहे 1.41, तो 1.41 ओहमच राहील. व्होल्टेजचा फॉर्म्युला काय होणार, करंट किती आहे 6 into 1.41 म्हणजे 6 1 6, हा असेल आन्सर. सॉरी, कळलं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट नसेल? आज कमी कशी काय, बाकीचे कुठे आहे? सगळ्यांना कळलं का? अभय, दीक्षा, सानिकाला कळलेलं आहे, श्रुती, श्रुतिका, हो ठीक आहे. श्रुती कळलंय का नाही? सगळ्यांचं हो आलंय, श्रुतीचं हो आलं नाही. हो गुड, ठीक आहे. आता नेक्स्ट अगेन क्वेश्चन घ्या. कन्वर्ट द सर्किट शोन इन फिगर. Convert the circuit shown in figure into a single voltage source. Into a single voltage source in series with resistance. सॉल्व करता येईल का? कोणी सांगेल का कसं सॉल्व करायचं? कोणी सांगू शकेल का? हो किंवा नाही, हे दोन सिंपल उत्तर आहे. जर कोणी सांगू शकत असेल तर एक काम करायचं, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला ते माईकचं ऑप्शन दिसत असेल, त्याच्यावर क्लिक करायचं, स्वतःला अनम्यूट करून सांगायचं लगेच. जर माहीत असेल तर सॉल्व करायचं, किंवा वाटत असेल की आपल्याला माहित आहे, कोणी सांगू शकेल का? काय सगळे काय झोपलाय का काय सगळे? हो आणि नाही पण काय पण म्हणत नाही. नाही, ठीक आहे, नाही तर मग सर आहे आपण. ठीक आहे, बघूया. तर कधीही बघा, जेव्हाही सोर्स कन्व्हर्जन असेल, म्हणजे जे सोर्स आहे त्याचं आधी करंट मध्ये कन्वर्ट करायचं, मध्ये कुठं आहे? मध्ये तर करंट सोर्स आहे. असू दे, मी सांगतो. अच्छा सॉरी, करंट आहे. बर, आता बघा, कधीही जेव्हाही सोर्स कन्व्हर्जन करायचं असेल, तेव्हा पहिला बघायचं की कोणतेही रेजिस्टन्स किंवा कोणते रेजिस्टन्स सिरीज किंवा पॅरलल आहेत. पुन्हा बघा, यात दिसते की कोणीच कोणाला पॅरलल नाहीये. पूर्ण ब्रांच असेल पॅरलल, पण फक्त पर्टिक्युलर रेजिस्टन्स कोणतेही पॅरलल नाहीये, नाही ते सिरीज मध्ये आहे. मग आता नेक्स्ट काम काय बघायचं,
की त्यात व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स किती आहेत आणि सगळ्यांना व्होल्टेज करता येईल का किंवा सगळ्यांना करंट करता येईल का. पॅरलल असेल तर सगळ्यांना पॅरलल करंट करता येईल का असं बघून जेणेकरून तुम्ही पॅरलल करंटला पॅरलल करंट केलं की सॉल्व्ह करता येईल. त्यात काय दिसतंय, हा एक व्होल्टेज सोर्स आहे, हा एक व्होल्टेज सोर्स आहे. यांना आपण कन्वर्ट करू शकतो. मग काय करायचं इथं, कन्वर्टिंग सीओ सोर्स म्हणजे काय आला असं म्हणू आपण, हा 5 ओहम आणि हा 50 वोल्ट. याच्या बदल्यात काय म्हणतो आता, एक करंट सोर्स त्याला पॅरलल मध्ये रेजिस्टन्स. ठीक आहे, तर यात प्लस वरती आहे त्यामुळे ॲरो वर जाणार. हा 5 ओहम आणि करंटचा व्हॅल्यू काय असतो, व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स 50 अपॉन 5 होणार 10 एम्पियर. ठीक आहे, म्हणजेच काय म्हणतो आपण, कन्वर्ट 50 वोल्ट and 10 volt source into current source. ठीक आहे, नंतर काय, हा पुन्हा रेजिस्टन्स 3 ओहम आणि 10 वोल्ट. याचं पुन्हा काय होणार, इथं पण परत एक करंट सोर्स पॅरलल मध्ये रेजिस्टन्स, हा 3 ओहम आहे तसा, इथं पण पॉझिटिव्ह वरती आहे म्हणजे ॲरोवर असणार. याचा व्हॅल्यू होईल 10/3 एम्पियर किंवा आपण डायरेक्ट लिहू शकतो 3.33 एम्पियर. ठीक आहे, कसं आपल्याला शेवटी काय पाहिजे, एक व्होल्टेज करंट. ठीक आहे, आता मग आता हा सर्किट काय होईल आता इथं, आता इथं काय होणार, करंट सोर्स पॅरलल मध्ये रेजिस्टन्स, नंतर पुन्हा हा जो आहे यालाच मी सरळ कनेक्ट करतो. हा जो मधला 10 एम्पियर होता 2 ओहम हा पण पॅरललच आहे, 10 एम्पियर 5 ओहम आणि इथे काय आला बघा. ठीक आहे, परत 3 ओहम आणि हा बघितला आपण 10/3 एम्पियर. पुन्हा काय होणार, 5 ओहम पॅरलल 2 ओहम पॅरलल 3 ओहम किती मिळते, तसंच 10 एम्पियर पॅरलल 10 एम्पियर पॅरलल 10/3 एम्पियर किती मिळते, दोन्ही सांगा. येईल का, आज काय तुम्ही खूप शांत शांत वाटतं. 0.97 मिळाला. ठीक आहे, करंट सोर्स मिळाला 10 10 20 3 60 प्लस 10 70/3. कसे म्हणजे आता एक करंट सोर्स पॅरलल मध्ये रेजिस्टन्स आहे 70/3 एम्पियर. काय 2 दीक्षा, काय 2 बाबा, कसं काय 2 एम्पियर, 10 आणि 10 20 20 आणि 10/3 70/3. सॉरी, ठीक आहे, 0.97 व्होल्टेज सोर्स, हा रेजिस्टन्स आणि असेल व्होल्टेज सोर्स. आपण काय हा वरती प्लस खाली मायनस, हा 0.97 ओहम. व्होल्टेज किती असेल,
current, current 70 divided by 22.5 काहीतरी 50 10 वाटले ती कुठं आहे 10च आहे. बर हे किती मिळते बघा 22.58 वोल्ट असं काहीतरी मिळालं का? पण ठीक आहे काय मिळेल ते सानिका म्हणत आहे 63 करायचं. सगळ्यांना कळलं का? समझ में आया क्या? बोला लवकर कळलं का? सगळे व्ही मध्ये कन्वर्ट करून पण सॉल्व्ह करू शकतो का? नाही इथं का नाही बघा. जर हा इथं व्ही आहे तसा हे दोन पॅरलल करंट सोर्स मिळून एक व्होल्टेज सोर्स होईल तो कुठं होणार म्हणजे एक व्होल्टेज करंट सिरीज हा एक ब्रांच झाला व्होल्टेज सोर्स तो पॅरल मध्ये पुन्हा एक व्होल्टेज सोर्स होईल तो पॅरल मध्ये पुन्हा व्होल्टेज सोर्स आपण पॅरल मध्ये रिड्यूस करू शकतो का? तर नाही. त्यामुळे यामध्ये तुम्हाला व्होल्टेजचा करंट करूनच मग सॉल्व्ह करावा लागेल. ठीक आहे हा पहिला सानिकाचा डाऊट क्लिअर झाला का सानिका? ओके डबल एक्सप्लेन करा सर. ठीक आहे बघ काय दिलंय तुम्हाला मी काय म्हटलं कधी जेव्हाही तुम्हाला सोर्स कन्व्हर्जनचे एक्झाम्पल असतील पहिलं काम काय बघायचं की सर्किट मध्ये कुठेही कोणतेही रेजिस्टर सिरीज किंवा पॅरल मध्ये आहेत का? तर यात दिसतंय की हा 5 ओहम हा 2 ओहम हे 3 ओहम काहीही सिरीज किंवा पॅरल फॉलो करत नाही. ठीक आहे 5 पॅरल टू 2 कधी म्हटलं असता जर इथे काय हा ब्रांच नसता तर मग आपण म्हटलं असतं 5 पॅरल 2 आहे पण तसं नाहीये त्यामुळे यात कोणते रेजिस्टर्स एकमेकांना पॅरल नाहीये. मग आपलं काम काय आहे बघायचं की यात करंट सोर्स व्होल्टेज सोर्स किती आहे. तर असं दिसतंय की यात एकच करंट सोर्स आहे आणि 2 व्होल्टेज सोर्स आहे. ठीक आहे आता जर 2 व्होल्टेज सोर्स सिरीज मध्ये असते तर आपण त्या दोघांना एक करू शकतो पण इथं हे सिरीज मध्ये नाहीये त्यामुळे आपलं काम काय असेल तर व्होल्टेजचा करंट करा मग पॅरलल करंट सोर्सला आपण एक करंट सोर्स करू शकतो. म्हणून आपलं पहिलं काम असेल या व्होल्टेज सोर्सला करंट सोर्स करा आणि या व्होल्टेज सोर्सला करंट सोर्स आपण ते इथे कन्वर्ट केलं दिलेलं आहे 50 व्होल्ट आणि 5 ओहमचा रेजिस्टन्स आहे त्यामुळे करताना रेजिस्टन्स आहे तसाच राहतो आणि करंटचा फॉर्म्युला असतो व्ही अपॉन आर. व्ही आहे 50 आर आहे 5 50 अपॉन 5 झाला 10. ठीक आहे तसंच नंतर परत काय हा नेक्स्ट सोर्स आहे 10 आणि 3. ठीक आहे तर 10 आणि 3 म्हणजे काय म्हणतो हा हा V10 हा R3 R आहे तसा करंटचा फॉर्म्युला V अपॉन R म्हणजेच 10 अपॉन 3 हा झाला 10/3. काही जण पाहिजे तर आधीच देतील 3.33 किंवा काही जण 10/3 असंच ठेवतील. ठीक आहे मी असाच ठेवला
आता पुढं आपलं काम काय सगळं रिड्यूस केलं, मग हा सर्किट झाला असा, ठीक आहे, हा सर्किट झाला असा, आणि हा मध्ये आधीच तुम्हाला दिला होता ट्रायंगल टाईप मध्ये दिला होता, तो मी उभा केला व्यवस्थित. आता काय दिसतंय, सगळेच पॅरल मध्ये आहेत बघा. हा रेजिस्टर याला पॅरल आहे, कारण की कुठं जोडलेत बघा, याचा एक एंड इथं जोडलाय, याचा पण इथं, या रेजिस्टरचा पण इथं. खालचा एंड जो तिघांचा एकाच ठिकाणी आहे, म्हणजे हे 1, 2, 3 रेजिस्टर्स पॅरलल आहेत. त्याचबरोबर हा 10 अँपिअर सोर्स, हा 10 अँपिअर सोर्स आणि हा 10/3 अँपिअर सोर्स, हे तिघे पण पॅरलली कनेक्ट आहे. मग आपण या 5, 2, 3 चा रिझल्टंट फाइंड केला. हा कॅल्सीने तुम्हाला मिळाला 0.97 ओहम. मग आपण काय केलं, तर 10 ओहम पॅरलल 10 ओहम पॅरलल 10 अँपिअर पॅरलल 10 अँपिअर पॅरलल 10/3 अँपिअर आहे. तिघांचे डायरेक्शन वरच चाललेले आहे. तिघं वरच चालले म्हणजे तिघांचं ऍडिशन होणार, म्हणून केला तिघांचा ऍडिशन. मग हा मिळाला तुम्हाला 70/3. मग हे आपण इथे कन्वर्ट केलं, म्हणजे आता हा पूर्ण सर्किट झाला एक सिंपल करंट सोर्स, आणि त्याला पॅरल मध्ये रेजिस्टन्स मध्ये. त्याला पाहायचं पुढं असं लिहूया आपण, तुम्हाला सिरीज वाटेल. मग पुढे काय तुम्हाला क्वेश्चन आहे, कन्वर्ट करा एक व्होल्टेज सोर्स आणि सिरीज मध्ये एक रेजिस्टन्स मध्ये. मग काय केलं, हा करंट, हा रेजिस्टन्स, व्होल्टेजचा फॉर्म्युला V इज इक्वल टू IR, म्हणजेच काय मिळेल, 70/3 इंटू 0.97 मिळाला 22.63, आणि हा रेजिस्टन्स आहे तसा झाला तुमचा आन्सर. कळलं का? हो, बाकी सगळ्यांना कळलं का? हो, अभय, हो, कृती, कळलं का नाही? श्रुती, बाकी सगळ्यांना कळेल आहे, लवकर बोला. हो, ठीक. तर हे आपलं होतं काय, सोर्स कन्वर्जन. सर करंटचं पॅरलल कसं काढलं, काय केलं, हे पॅरलल आहे. पॅरलल असेल तर आपण काय करतो, करंटचा पॅरलल याला याला, ठीक आहे. सगळ्यांचं करंट मग काय दिसतंय, हा ते वरती चाललंय, म्हणून सगळ्यांचं ऍडिशन. दीक्षा, ठीक आहे. तर सगळ्यांना इथपर्यंत कळलं. तर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे जरा स्टार नेटवर्क, डेल्टा नेटवर्क, याच्यावर घ्यायचं एक्झाम्पल. ते जरा जास्त महत्वाचं आहे, आणि मग आपण नोडल आणि मेश अनालिसिस चालू करणार आहोत. तर आज आपण इथंच थांबतोय, कारण जरा नेटचा पण काहीतरी इश्यू आहे वाटते, त्यामुळे मधून अजून कट होते सारखंच. ठीक आहे. त्याच बरोबर काय म्हणतो आपण, तुम्ही पण आन्सर काय लवकर लवकर देत नाही. ठीक आहे. काय वेगळं असेल ते तुम्हाला तेव्हाच कळवलं जाईल. ठीक आहे, चालेल, मग थांबू आपण इथे.